तर आज मला 2 नांगऱ्याची ऑर्डर आलेली होती, पण या 2 नांगऱ्या करता करता इतका टाइम झाला. एकतर पावसाचं वातावरण असल्यामुळे लाईट बी जात होती, त्याच्यामुळे मला 2 नांगऱ्या करायला 8 दिवस लागले. तेवढ्यात थोडी लाईट आली तर मग म्हटलं चला पटकन नांगऱ्या वेल्डिंग मारून घेऊ. आता ज्या 2 नांगऱ्या बनवून दिलेल्या आहे कस्टमरला, ते कस्टमर बोलत होते तुमच्या पेमेंट पेक्षा 1000 रुपये जास्त घ्या, जे मटेरियल वापरतात त्यापेक्षा थोडंसं मटेरियल अजून चांगलं वापरा. कस्टमरने थोडेसे पैसे वाढवून दिले, पण मटेरियल एवढं भारी वापरलेलं आहे ना, त्या नांगऱ्या 2-3 वर्षांनी डायरेक्ट 10-1 वर्ष आरामशीर जातील अशा नांगऱ्या बनवून घेतल्या. उगाच नाही म्हणत लोक, नाद केला पण वाया नाही गेला. आणि ती नाही म्हणता म्हणता फ्रेम इतकी हॅवी होऊन गेली, त्याला अजून नांगऱ्या यायच्या खाली. त्यात आमची ड्रिलची धार संपली होती. मग भावाचं चालू होतं ड्रिलला धार मारायचं काम, आणि या ड्रिलला धार मारता मारता लाईट बी चालली गेली. भाऊ एवढा वाईट कोण उठून गेला ना. आता काही कस्टमर म्हणता काम लवकर झालं पाहिजे, पण आता त्यांना कसं सांगा आमच्या लाईटीमुळे प्रॉब्लेम होतो. आणि आपल्या शॉपमध्ये अशी एक बी वस्तू नाही की जी बिगर लाईटीची आहे. सगळं आपल्याकडे ज्या मशीन सगळ्या लाईटच्या आहे. या पट्ट्याची होल झाल्यानंतर या नांगऱ्यांना टॅकिंग करून घेतली मी. आता हे काम काही एकट्याचं नाही, याला बिन माणूसच लागतो सोबत. आणि वेल्डिंगचं काम आहे, एका माणसाकडून होणं शक्यच नाहीये. सगळं काम आवरून मी घरी जातच होतो, पण पावसाने एवढा स्कॅम केला माझ्यासोबत. सगळं दुकान बंदच केलं होतं, पण एवढा जोरात पाऊस चालू झाला, एवढी हवा सुटली ना, असं वाटत होतं आता हे समोरचं झाड पडूनच जातं काय. वीज थांबायचं काय नाव घेत नव्हतं. 1-1 मिनिटाला वीज चमकत होती डायरेक्ट. मी पण दुकानचं शटर खाली करून घेतलं, म्हणजे जे उडन ते उडन, आपण तर मध्ये बसून घ्या. नंतर शटर वर करून पाहिलं तर बोर्ड डायरेक्ट खाली दिसला ना मला. म्हणलं जे उडायसारखं होतं ते नाही उडलं, भलतच उडलं. जाऊ द्या, त्याला सकाळी आवरून घेऊन आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.